जा आता झाली आहे संध्याकाळ, ऑलमोस्ट 5 वाजायला आलेत. मध्ये 2 तासाचा 2-2.5 तासाचा ब्रेक घेतला, जेवलो आणि आम्ही झोपलो. सिन्स इथं मी कमी दिवसासाठी येतो त्यामुळे मग अचानक कामाचा लोड वाढतो एकदम. अजून हळद काढणं चालूच आहे. ते मला वाटतं 2 महिन्यानंतर काढली असते आणखी छान पीक आला असता. बट एनी सिन्स चलो तो दाखवीनच. आणि बाय द वे आता काम करता करता मला मधाचं पोळं सापडलं, हनीकोम सापडला. सो आता तो काढायचा प्लॅन आहे. छोटा आहे बट तो एका ठिकाणी कंटिन्युअस राहत नाही. आता आम्हाला खोपटीमध्ये दाखवतो खोपटी काय असते, त्याच सापडला आहे. सो आता त्यासाठी आम्ही तयारी करू. हिनी पण फर्स्ट टाईमच बघितलं असेल काय का मधाचा पोळा? बघितलेलं आहे पण काढणार फर्स्ट टाइम. मी पण ॲक्च्युली फर्स्ट टाईमच काढतो. एक्सपिरियन्स आहे कसा काढतात बघितलं आहे, स्वतःच्या हाताने अजून नाही काढला. तुम्हाला दाखवतो कसं आहे. तुम्हाला दिसेल हा बघा मधाचा पोळा इथं आतमध्ये आहे. दिसला असेल तर बघा. स्वतः प्लॅन असा आहे की या साईडला आम्ही थोडंसं धूर करणार. आम्ही त्या दिवशी कोंडा आणलेला आहे आणि छोटे छोटे काठे आहेत आणि थोडं हिरवी पानं ते ठेवायचं आणि पेटवायचं आणि मग इथून पळून जायचं. ते धूर आलं की मग ते मधमाशा सगळे उठून जातील. मला दिसलं मग ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर मग आपण रेडी टू ईट. तर ती पण बघेल. सावकाश बघ. ऑर्गॅनिक हनी. दिसलं? शांत आहे हां. आता पण ते पिऊन जातील. सो आता प्लॅन हाच आहे की धूर करायचं, थोड्या नंतर काढून टाकायचं, कारण संध्याकाळ झाली आहे. यही टाईम बेस्ट टाईम आहे. सो मिशन हनीकोम्ब. सो हा व्लॉग मी अगेन मगाशी बोललेलो ते मधाचा पोळा काढायचा प्लॅन आहे. सो सध्या तरी आता हे नारळाच्या झावळी आहेत त्या घेतल्यात. त्यानंतर हा जो गवत आहे तो गवत आणि कोंडा, थोडी पानं, दुसरी पानं धूर येण्यासाठी. सो प्लॅन तरी आता असा आहे इथं खाली धूर करायचा. सिन्स त्याचा पोळा दिसेल इथेच. सो तोच प्लॅन, खाली असं धूर करायचं. आणि जे आमचं नाईट शेड आहे इथं एक छान आउटपोस्ट ठेवला आम्ही. इथं बसू शकतो जेवायला वगैरे, खायला, चहा पियायला नेचरमध्ये. तिथे लाईट ऑन ठेवायची. सिन्स इथं थोडं धूर केल्यावर मधमाशा लाईटकडे जातील. सो हा असं प्लॅन आहे. लेट्स सी कसं होतं.
दिसतंय की नाही माहित नाही. हो सो आता रात्रीचाच प्लॅन केलेला मी. ते बघा घरातल्या सगळ्या लाईटी सगळं पूर्ण अंधार करून टाकलेलं आहे. सगळं अंधार करून टाकलेलं आहे. इकडच्यानी इकडची फक्त लाईट ठेवलेली आहे की इन केस जर मधमाशा एकदम पळाल्या, जे पळणारच आहेत, ते इकडे तिकडेच इकडे घरात येणार नाही. आता आपण पेटवूया, या दाखवतो. जवळ ये ना, अजून पेटवलं नाही. पेटून पाण्याचं तर पण घाबरते, मी पण घाबरतेच म्हणा. ते आता असं असं करून ठेवलेलं आहे. चावली की सुजून काढून चांगलं. तर असं केलेलं आहे. आता पेटवायचं आणि लगेच कल्टी मारायची. माझ्याकडे पायाखाली तिकडे बघा पहिले काय आहे. मी कुठं उभं राहून दिसेल मला. लाकडं नाही पेटतील ना खालचे पडवीतली. दोन तीन लावून दे इकडच्या साईडने. ओके चलो पेटले का दी दिसत मला. देखो टॉर्च पेटलं असेलच. इथून पण टाकायचं नाही. बघतोय पेटलंय का. मला वाटतं ना काठी घेऊया मोठी. कशाला नाही घाबरली नाही. टाकू कशाला. दळ 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 दळ. लाकडं नको पेटायला. ठीक आहे, लाकडं जर पेटली ना तर आपण पाणी मारू. पळो पळो भागो भागो. चलो चलो भागो भागो भागो. A few moments later. एवढं समजलं 5 जण उभे आहेत. तिकडच चालू केलंस का. मधमाशा गोळा करायला आलोय ना. मधमाशाचं मध बायदर एक इथंच नेमकी चावली बघायची दिसत असेल माहित नाही. आता 5 जण उभे होतो आम्ही फक्त मध काढण्यात. फक्त मध काढण्यासाठी. ये आता हे दाखवतो ते. नंतर पाणी होतं. तर दाखवतो. बघा नाही का बघा रे गेलं उडून. हे बघ दाखव. हे बघ. आता इथनं हात घालून काढू शकतोस. हे बसले त्याच्यावर. ते मग ते जातात ते आता गेल्या. ते मधमाशा मधाचा पोळा मध आहे भरलाय. मध भरलेलं आहे. इकडनं जाऊन काढतील काय. हे वरच्या धूर बघ किती येतो. धूर बघ किती येतो अजून वर. हा धुमच होई ना म्हणून गेले त्या. आपण आता तुमच्या हे काढू काय काठ्या बाजूला. आता काढूया आपण. इथं स्टूल आणतो नाही वरनं काढा पाहिजे. हा बघ. Much later. काय आलं
तोडायचा विचार करताय का तुम्ही? नाही वरची लाकडं उडवून देतो ना. अहो हे पूर्ण घालायचं ना तुम्ही. नाही तेवढं इथे दाखव. दाखव नाही थांबा दिसत नाही मला. हा काय ढकला त्याला बाहेर, अजून ढकला. खाली पडली पप्पा, हा खाली पडलं वाटतं. नाही इकडे दाखव इकडे. थांबा हात टाकता येतंय का बघा. ग्लोव्ज दिलेले घातलेत काय कुठच्या लाकडाला आहे ती? पप्पा? सावकाच्या खाली पण बसल्यात त्या. भेटले का हातात? हा ती खालची काठी काठी दुसरी येते. खालची काठी. हा तीच ती खालची ती ही नाही समोरची. घ्या कस चावली पप्पा? या मागे नाही इकडे दाखव जरा. चावली. जाऊ दे. पप्पा उठा पप्पा उठा. दाखव ना लाईट दाखव ना. लाईट दाखव. तीच आहे काठी. चला भेटलं. हे चावली नकाला. नाका लागलं. हो पण खाली भेटलं नाही. हो चला तोंडासमोर घेऊ नका. चला तुम्ही अगं काही ठेवली ना कुठे खाऊन टाकली ना. सोडा ते. अहो ताटात ठेवा ना. अरे हे ना खरं. चावले ग. मला पण नकाला चावली. हो एक चावली बारकी ना. काय अंगावरती बसल्यात ना. अगं तर खाऊन घ्यायची. थांबा हो. खाल्ला नाही सगळं. नाही हाय तरी पण जरा ही बाय हा काय मध आहे का? द्या मला कॅमेरा द्या. हे काय असं फायनली बघ कसे आले आम्ही. असं मत काढतो. मी पण बांधलं. मी म्हटलं मला जायला पडत आहे भूत. कोण गेलं नाही. आणि हे बघ यांच्यात काढत होती ना. मी पण रेडी होती म्हटलं आवाज वगैरे दिला तर चला, असं करू. मग त्याच्या फोकस मार. हाय काय बघ. हा बघा, हा बघा. माशी आहे ती काय नाही करणार आता. हो या. ती मध कुठं असते वरती यायला दांड्याला. लाईट मध्ये घ्यावं चांगलं दिसेल जेव्हा. पप्पांच्या पाठीमागे बघ. हे बघ मधमाशात. थांबा. आहेत काय? हो बघ हे बघा. हे बघ मध्ये हात नका लावायचे तुम्ही. थांबा. काय ते करत काय? आहे की डंक आहे त्यांना. आता गेले. गेले लाईट मध्ये शूट करा. ती बॅटरी बंद करा पहिले. सगळं पिलं. मी बघितलं ना ते पाया चालले. वसाडी. दोन फेर त्याला चिटक. एवढ्या मधमाशा चावून भेटलं फायनली. इथं हलवलं नाही ना. तो ताबडतोब लावून काढायला पाहिजे होता. काढायला आम्ही ऍक्च्युली 2 तास लावले. 2 तासामध्ये सगळं ते मधमाशांनीच ऍक्च्युली सगळं खाऊन टाकलं. त्या चक्करमध्ये पप्पाने एकदा मधमाशी चावली, एकदा मला चावली डोळ्याखाली. बघा दिसत असेल थोडं सुजलंय. आणि भेटलं काय याच्यामध्ये चोथा. त्याच्यात एक थेंब पडला बघ आता का मधमाशी. नाही हो ते नाही. त्याचा पोपट हो गया. पण भरपूर ऍक्च्युली लगेच जसं धूर दिलात ना तुम्ही तसंच लगेच काढायला पाहिजे. नाही लगेच काढायला पाहिजे होतं ना. वेळ दिला ते लगेच खाऊन निघून गेले त्या. हलवल्यावरती राहत नाही हे काय. आणि त्यांची पिल्ल आहेत आतमध्ये ऍक्च्युली. काहीच नाही ठेवले. की नाही तर खजरीन त्याने त्याचा तो हे काय सगळी पिल्ल आहेत. हे नॉर्थ ईस्टला आणि आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील ह्याची देखील भाजी बनवली जाते. हे काय ही सगळं बघा अंडी दिसत आहेत ना त्यांची. म्हणजे अजून अंडी म्हणजे सोड काय आपली अंडी झाली कोंबडीची होतो तशीच. जीव नसतो पण तुम्ही ह्या गोष्टी खाऊ शकता. खल्लीन म्हणते सगळे सगळे हा बाकीच्या नाही बट गोड आहे. पहिला असंच काय बट
ठीक आहे, हा पण एक नवीन एक्सपिरियन्स होता. सगळे अजून डिस्कशन करतात. हो सो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला सांगा. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा काढाल तर हे लक्षात ठेवा, जसं धूर द्यायचं 10 मिनिटात लगेच काढून टाकायचं, नाही तर सगळं गायब होतं. बायको भूतार का हसते. चलो बाय बाय.